हा रसा कसला आहे तुम्हाला माहीत आहे का? तर बघा आता ही आहे आपली शेवभाजी. नमस्कार, शुभांगी ब्लॉग्स अँड किचनमध्ये मी तुमचं मनपूर्वक स्वागत करीत आहे. तर आजचा विषय आपला तुम्हाला कळालेलाच आहे. पण आजची शेवभाजी वेगळ्या पद्धतीने करायची आहे. तर त्यासाठी काय घेतलेलं आहे, मी 250 ग्रॅम शेव घेतलेले आहे आणि खांदेशी शेवभाजी मसाला घेतलेला आहे. 2 मोठे कांदे घेतलेले आहे, 2 लसणाचे पाकळ्या घेतले आणि खोबरं हे भाजून घेतलेलं आहे. याच्या अगोदर तुम्ही कधी खोबरं घातलेलं आहे का? ही बिडगी मिरची घेतलेली आहे, कढीपत्ता, कोथिंबीर, अद्रक, लसूण. आता काय केलेलं आहे, एक कांदा बारीक कापून घेतलेला आहे आणि एक कांदा उभा कट करून घेतलेला आहे. आणि त्यानंतर काय करायचं आहे, आपल्याला ग्रेव्ही बनवायची आहे. तर ग्रेव्हीचं आपण काय केलेलं आहे, एक टोमॅटोसुद्धा बारीक कट करून घेतलेला आहे. ते सर्व मिश्रण आपल्याला परतून घ्यायचं आहे. तर अगोदर काय करायचं आहे, आपल्याला एक उकळी तेल टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर लगेचच कांदा डीप फ्राय करून घ्यायचा आहे. खोबरं आपण भाजल्यामुळे ते काय आपल्याला परतायचं नाही, जसं आहे तसंच बारीक करून घेणार आहोत आपण मिक्सरमध्ये घालून. आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, तेल गरम झाले की लगेचच कांदा घालून घ्यायचा आहे आणि कांदा चांगला परतून घ्यायचा आहे. जितका जास्त लाल होईल तेवढी जास्त तरी आपल्या भाजीला येणार आहे. तर तुम्ही अगोदरच बघितलेला आहे, कशी भन्नाट अशी तरी आपल्या भाजीला सुटलेली होती. आणि ही रेसिपी तुम्ही ट्राय करा. ही वेगळी शेवभाजी आहे, नॉर्मल शेवभाजीपेक्षा वेगळंच आहे. कंटेंटसुद्धा वेगळं वापरलेलं आहे. यात बिडगी मिरची घातलेलं आहे आणि खोबरे हे भाजून घातलेलं आहे. त्यामुळे यातला मिसळ टाईप टेस्ट येते, पण मिसळसारखी नाही होती, शेवभाजी वेगळीच लागते. आता आपल्याला काय केलं, आपण कांदा परतत आल्यावर थोडंसं मीठ घालून घेतलं आणि हलक्या हाताने परतून घेतलं. लगेच टोमॅटो, कोथिंबीर, अद्रक, लसूण सर्व काही घालून घ्यायचं आहे आणि सारखं फिरवत राहायचं आहे. जोपर्यंत गोल्डन ब्राऊन होत नाही तोपर्यंत आपल्याला ते काय करायचं आहे, परतत राहायचं आहे. आणि ह्याच कढईत आपल्याला भाजी करायची आहे. तर सर्व वाटण थंड होऊन झाल्यावर आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे. तर त्यानंतर काय करणार आहोत, आपण परत थोडं तेल हे जास्त वापरायचं आहे बरं का आपल्याला. तर त्याच कढईत आपण भाजी बनवणार आहोत. तर त्यात काय केलेलं आहे, 3 ते 4 म्हणजे 2 मोठे चमचे आपण तेल घातलेलं आहे. यात काही जास्त काही वेगळं काही टाकायचं नाही आपल्याला, जिरे मोहरी काही टाकायची नाही. जो बारीक कट केलेला कांदा होता तो लगेच टाकून घ्यायचा आहे आणि परतायला सुरुवात होस तर हे वाटण आपल्याला बारीक करायचं आहे. आता हे वाटण थंड झालेलं आहे, गरम वाटण काढायचं नाही. त्याने काय होतं, जी आपली पेस्ट आहे ती एवढी खास लागली जात नाही. त्यामुळे थंड वाटण केल्याच्या नंतर जर परतली तर चांगला कलर येतो आणि व्यवस्थित भाजीला टेस्ट येते. आणि आता ही बिडगी मिरची आपण घातलेली आहे, तर ती परतून घ्यायची आहे आणि साईडला ठेवून द्यायची आहे. कांद्यातच आपण परतवलेली आहे आणि साईडला काढून घेतल्याच्या नंतर तोपर्यंत हा कांदा चांगला जास्त काही गोल्डन ब्राऊन होऊन द्यायचा नाही. हलका हाताने परतला की लगेचच आपल्याला पेस्ट त्यामध्ये टाकून घ्यायची आहे. शेवभाजीचा मसाला आपल्याकडं आहेच, शेवभाजीचा मसाला आपल्याला वापरायचा आहे. तर त्यासाठी काय करायचं आहे, कांदा परतून झाला लगेच त्यात कढीपत्ता देखील वापरायला, कढीपत्ता थोडीशी कोथिंबीर घालून घेतलेली आहे. आणि नंतर आपण वाटण त्यामध्ये घालून घेणार आहोत. चमच्या साईने काय करायचं आहे, वाटण हे आपल्याला ते सर्व वाटण काढून घ्यायचं आहे आणि मग परतायला सुरुवात करायची आहे. आणि मीठ हे कमी वापरायचं आहे, कारण मीठ अगोदर आपण टाकून घेतलेलं आहे. तर कशी होती ही रेसिपी तुम्ही बघा.
शेवटपर्यंत पहिला असला तर तुम्ही सगळी कृती बघितली असली तर कळलं असं आपण शेवभाजीत काय काय वापरलेलं आहे. तरी पण मी तुम्हाला सांगणार आहे. 2 कांद्याचा वापर केला, 1 टोमॅटो घेतलं होतं आणि त्यानंतर काय केलं, सर्व परतून घेतलं, पेस्ट काढली. परत 1 कांदा चांगला परतून घेतला आणि बिडगी मिरची त्यामध्ये घातली आणि लगेचच पेस्ट परतल्याच्यानंतर त्यात शेवभाजी मसाला टाकून घेतला आणि चांगलं परतून झाल्यावर गरम पाण्याचा वापर केला आणि आपली शेवभाजी तयार करून घेतली. तुम्ही अगोदर बघितलेला आहे, पण मध्ये मी सॉंग लावलेला आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असला तर तुम्हाला कळलं असं आपली शेवभाजी तयार झालेली आहे. आणि कशी वाटली आजची रेसिपी मला कमेंट करून नक्की कळवा. आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब देखील करा. आजचे सबस्क्रायबर आहे आपले 915 सबस्क्रायबर झालेले आहे. धन्यवाद यूट्यूब फॅमिली. आणि आता आणखीन आपण नवीन व्हिडिओत पुन्हा भेटणारच आहोत. आपण आता रोज रेसिपी टाकत आहोत. आणि त्यानंतर ही रेसिपी कशी वाटली, यात कोशिंबीरसुद्धा घेतलेली आहे आणि कांदा, पापड, लिंबू, कांदा चपातीसोबत खा किंवा भातासोबत खा, कशासोबत खा तरी टेस्टीच लागणार आहे. आणि भाजीची मेहनत घेतलेली तर होतीच, त्यामुळे जेव्हा ग्रेव्ही परतत होता आपण तेव्हा खूप वेळ लागला. ग्रेव्ही जर परतताना जर काळजी घेतली तर भाजी देखील चांगलीच होते. आणि तुम्ही बघू शकता भाजी किती दाटसर झालेली आहे. आणि जेव्हा आपण भाजीची ग्रेव्ही उकळून घेतो आणि लगेच शेवभाजी टाकी तर गॅस बंद करून टाकायचा आहे आणि 2 ते 3 मिनटासाठी झाकण ठेवून द्यायचं. ते वाफेत एकदम शेव मस्त शिजते आणि लगेच 4थ्या मिनटाला आपल्याला जेवायला बसायचं असतं. तर बघा, तुम्ही म्हणता हेच ताट किती वेळचं दिसत आहे, तर थोडं पुढं घेऊन तुमच्यासोबत बोलायसाठी, तुम्हाला सांगण्यासाठी घेतले होते. आता आपला व्हिडिओ पूर्ण झालेला आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू एक नवीन व्हिडिओत. खात राहा, आनंदी राहा. बाय.